आता आपण प्रश्न क्रमांक 16वा बघणार आहोत. बघा मित्रांनो, आपण पहिल्या संख्येमधून दुसरी संख्या ही मायनस करून बघू आपल्याला उत्तर मिळते का. ठीक आहे. आपण पहिले 165 मधून 85 वजा करू. ठीक आहे. 5तून 5 गेले 0, 16तून 8 गेले 8, उत्तर आलं 80. आता 125 मधून 35 वजा करून पाहू आपण उत्तर काय मिळते. 5तून 5 गेले 0, 12तून 3 गेले 9. ठीक आहे. आता 135 मधून 45 वजा केले असते. 5तून 5 गेले 0, 13तून 4 गेले 9. 205 मधून 115 वजा केले असता 5तून 5 गेले 0, 20तून 11 गेले उरले 9. बघा मित्रांनो, याचं उत्तर, याची उत्तर आणि याची उत्तर आपल्याला 90 मिळाले. फक्त हाच एक असा ऑप्शन आहे की ज्याचे उत्तर आपल्याला 80 मिळते, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हा काय आहे, वेगळा पद आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17वा आपण बघत आहोत. बघा मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की 21चा वर्ग 441 असतो, 16चा वर्ग 256 असतो, 24चा वर्ग 576 आहे आणि 30चा वर्ग 900 आहे, परंतु इथं 600 दिला आहे. म्हणजे हा पद या सर्वांपेक्षा काय आहे, वेगळा. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. आता आपण 18वा प्रश्न बघत आहोत. बघा, 9 आणि 4 दिला आहे. जर आपण 9तून 4 वजा केले आपले उत्तर भेटतो 5 आणि 5चा घन 125 आहे. त्याचप्रमाणे 6तून 2 जर वजा केले तर उत्तर मिळतो 4 आणि 4चा घन 64 आहे. 9मधून 3 गेले तर वजा उत्तर मिळतो 6, 6चा वर्ग 36 आहे. 8तून 1 गेला उत्तर मिळतो 7 आणि 7चा घन 343 आहे. बघा, इथं पण घन आहे, इथं पण घन आहे, इथं पण घन आहे, इथंच फक्त वर्ग दिलेला आहे. म्हणून तिसरं ऑप्शन काय आहे, या सर्वांपेक्षा वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 19 आपण बघत आहोत. बघा मित्रांनो, जर या सर्व ऑप्शनची जर आपण बेरीज केली, जसं की 9 + 1 + 8, तर 9 आणि 1 10, 10 आणि 8 18 होते. 6 + 7 + 4, 6 आणि 6 12 आणि 13, 13 आणि 4 17 होतात. 2 + 9 + 7, 9 आणि 2 11, 11 आणि 7 18 होते. 4 + 5 + 9, 5 आणि 4 9, 9 आणि 9 18 होते. बघा मित्रांनो, पहिलं, तिसरं आणि चौथं या तीनही ऑप्शनचं उत्तर 18 आहे आणि दुसऱ्या ऑप्शनचं उत्तर 17 आहे. हे या सर्वांपेक्षा वेगळं आहे, म्हणून 19व्या प्रश्नाचा ऑप्शन असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 आपण बघत आहोत. बघा मित्रांनो, समोरचे 2 अंकांचा जर आपण विचार केला, समोरच्या अंकाचा जर विचार केला तर शेवटला जो अंक आहे हा वाला 4चा घन जर केला तर आपल्याला 64 मिळते. 3चा जर घन केला तर आपल्याला 27 मिळते. 2चा जर घन केला तर उत्तर आपल्याला 8 मिळते. 7चा घन केलं तर उत्तर 343 पाहिजे, परंतु इथं 216 आहे. म्हणून 20व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे काय आहे, चुकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21 आपण बघत आहोत. बघा मित्रांनो, इकडं 9 आहे, इथं 4 आहे आणि इथं एक संख्या दिली आहे. बघा, जर आपण 9 + 4 या दोघांची जर बेरीज केली तर 9 आणि 4 होतात 13 आणि 13चा वर्ग 169 आहे, बरोबर. जर 6 + 2 या दोघांची बेरीज केली तर मिळतो 8 आणि 8चा वर्ग आहे 64. जर 8 आणि 1 या दोघांची जर आपण बेरीज केली तर उत्तर मिळते 9 आणि 9चा वर्ग येतो 81. जर 7 आणि 5 या दोघांची बेरीज केली तर उत्तर मिळते 12 आणि 12चा वर्ग यायला पाहिजे 144, परंतु इथं 169 आहे. या सर्वांपेक्षा हा ऑप्शन वेगळा आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हा काय आहे, विसंगत पद. बघा मित्रांनो, आपल्यासमोर सर्व हे मूळ संख्या आहेत, ऑड नंबर आहेत. 23, 59, 37, 61 या सर्व ऑड नंबर आहेत. आता बघा, या संख्यांची जर आपण अदलाबदल केली, समजा आपण 2 आणि 3ला अल्टीपल्टी करून, म्हणजे पहिले 3 लिहिलं नंतर 2 लिहिलं तर या संख्येला भाग जातो, बरोबर. सेम तसंच पहिले 9 लिहिले नंतर 5 लिहिलं, या संख्येला सुद्धा 5नं भाग जातो. 7 लिहिलं नंतर पहिलेचे 3 शेवटी लिहिले. इकडे समजा पहिले 1 लिहिलं, समोरचे 6 नंतर लिहिले.
1, 2 आणि 3 या सर्व संख्यांना भाग जातो. याला 2 जातो, याला 5 जातो, याला सुद्धा 2 जातो. पण 73 ही संख्या मूळ संख्या आहे. म्हणजे 37ला जर आपण अल्टीपल्टी केला असता आपल्याला मूळ संख्याच मिळते. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 काय आहे, वेगळा आहे. 23 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. बघा, पहिला अंक जर आपण सोडून दिला तर दुसऱ्या अंकापासून जर आपण विचार केला तो 4 नंतर 5 येतो आणि 5च्या 2 अंकानंतर 7 आहे, बरोबर. त्याचप्रमाणे 0च्या नंतर 1 येतो आणि 1च्या 2 अंकानंतर 3 येते, बरोबर. इकडं पहा, 3च्या नंतर 4 येतो आणि 4च्या 2 अंकानंतर 6 येते. पण इथं मात्र 5 नंतर 6 पाहिजे होतं, परंतु 7 आहे. म्हणून हा ऑप्शन काय आहे, बाकींपेक्षा वेगळा. 25वा प्रश्न बघत आहोत आपण. 1, 2, 3, 4 4 ऑप्शन दिलेले आहे. बघा मित्रांनो, इथं शेवटून 3 अंकानंतर पॉईंट आहे, इथं शेवटून 4 अंकानंतर पॉईंट आहे, इथं शेवटून 4 अंकानंतर पॉईंट आहे, इथं शेवटून 6 अंकानंतर पॉईंट आहे. बघा मित्रांनो, 25, 49, 25, 49 याचा जर आपण विचार केला तर हे सर्व वर्गसंख्या आहेत, बरोबर. आणि पॉईंटमध्ये जर वर्गसंख्या दिलेल्या असल्या तर त्यामध्ये 2 अंकानंतर पॉईंट पाहिजे, 4 अंकानंतर पॉईंट पाहिजे, 6 अंकानंतर पॉईंट पाहिजे. इथं बघा मित्रांनो, क्रम 4, 4, 6 असा आहे. इथंच क्रम 3चा आहे. आपल्याला 4, 2 किंवा 6चा क्रम पाहिजे, परंतु 3चा क्रम आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 काय आहे, चुकलेला. 26वा प्रश्न बघत आहोत आपण. बघा मित्रांनो, 9 आणि 7 पहिला अंक आणि शेवटला अंक जर दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 16 मिळतो आणि हे 16 मधात दिलेले आहे. बघा, जर 8 आणि 6 पहिला अंक आणि शेवटला अंक या दोघांची बेरीज केली तर 14 येते आणि मधात 14 आहे. बघा, जर पहिला अंक आणि शेवटला अंक 5 + 4 केला तर 9 मिळतो, 9 मधात आहे. बघा मित्रांनो, इथं बघा, पहिला अंक आणि शेवटला अंक जर लिहिला, बेरीज केली तर त्याची बेरीज येते 13, परंतु इथं 15 दिला आहे. म्हणून हा ऑप्शन काय आहे, चुकीचा. प्रश्न क्रमांक 27 आपण बघत आहोत. बघा मित्रांनो, आपण एक एक ऑप्शनला 9 भाग देऊन पाहू, ठीक आहे. पहिले आपण 548ला 9 भाग देऊ. 9 × 54 उरले 00, वरचे 8 खाली, भाग जात नाही. दुसऱ्या अंकाला देऊन पाहू. 432 भागेला 9, 9 × 36 उरले, 13तून 6 गेले 7, हातचा वापस, 4मधून 4 गेले 0, वरचे 2 खाली, 9 8 72, उरला 0 0. 9 या संख्येला भाग जातो. आता 351ला आपण 9 भाग देऊन पाहू. 9 त्रिक 27, 15तून 7 गेले 8, हातचा वापस, 3तून 3 गेले 0, वरचा 1 खाली, 9 9 81, 81मधून 81 गेले 0, या संख्येला सुद्धा 9 भाग गेला. आता 612ला आपण 9 भाग देऊन पाहू. 9 × 54 होतात, 11तून 4 गेले 7, हातचा वापस, 6मधून 6 गेले 0, वरचे 2 खाली, 9 8 72, उरले 0 0, या संख्येला सुद्धा भाग गेला. बघा, 2 3 4 या तीनही संख्येना 9 भाग गेला आणि पहिल्या नंबरला 9 भाग गेला नाही, कारण की खाली 8 उरलं. म्हणून हा ऑप्शन काय आहे, तर चुकीचा आहे.